वेलकम टू आवर लाईफ अँड स्टाईल चॅनल। हे चॅनल आपण जुलै महिन्यात सुरू केले। 4.5 महिने झालेले आहेत या चॅनलला आणि गेल्या 4.5 महिन्यात तुम्हाला लाईफ अँड स्टाईल कडनं प्रणोतीद्वारे कलर कॉम्बिनेशन्स, त्या कलर कॉम्बिनेशनचा वापर कसा करायचा, ब्लाऊजचे डिझायनिंग कसे, हँड एम्ब्रॉयडरी कसं सारीज किंवा वॉर्डरोब मॅनेजमेंट म्हणा, असे निरनिराळे तुम्हाला वेगवेगळे व्हिडिओ आम्ही घेऊन आलो। वेगवेगळ्या विषयांना आम्ही हाताळलेले आहे। पण हे सगळे ड्रेसेस तुम्ही नवरात्रामध्ये पण बघितलं असेल, 9 दिवस वेगवेगळे मी ड्रेसेस घातलेले। दिवाळीत सुद्धा तुम्ही ऑब्झर्व केलं असेल। पण हे सगळं कुठे बनतं, कुठे तर हे आमच्या प्रतीतीमध्ये, जे गेले 24 वर्ष आम्ही प्रतीती हा आमचा ब्रँड दादर वेस्ट मध्ये सनशाईन हाइट्स ग्राउंड फ्लोर तिथे आहे। आणि तिथे माझं हे जे सेटअप आहे अंडर वन रूफ आहे, जिकडे मास्टर्स कारीगर सगळे आम्ही एकत्र गुण्या गोविंदाने माझा सगळा स्टाफ मस्त छान आनंदात काम करतो। आज आपण प्रतीतीची टूर घ्यायची आणि पाहायचंय की आज इकडे काय काय मिळतं, कसं कसं बनतं, काय आमची प्रोसेस आहे। चला तर मग बघूया, माझ्याबरोबर चलाच तुम्ही। प्रतीतीमध्ये तुमचं स्वागत आहे। स्वागतच तुम्ही बघाल तर कसं करतो आम्ही की बहारदार असा सुंदर असा दुपट्टा डिस्प्ले केलाय मी इथे, पैठणीचा सुरेख दुपट्टा आहे पैठणीचा। या पैठणीच्या दुपट्ट्यातनं आम्ही अनेक विविध गोष्टी बनवतो, मिक्स अँड मॅच। काय त्या डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये मी सांगणार नाहीये, फक्त काय काय अवेलेबल असतं आमच्याकडे त्याची मी माहिती तुम्हाला थोडक्यात देते। मिक्स अँड मॅच फॅब्रिक्स आता हल्ली पेस्टल शेड्सची ट्रेंड आहे, त्यामुळे आणि वेडिंग सीझन असल्यामुळे संगीतला, मेहंदीला असे छान छान ड्रेसेस सगळ्यांना घालायचे असतात। वॉर्डरोबमध्ये सगळ्यांचे सगळं असतं, पण तरीसुद्धा त्यांना नवीन हवंच असतं। मग नवीन हवं आहे म्हटल्यानंतर प्रतीतीमध्ये धावत धावत भेट द्यायला लोक येतातच। हा एक छोटंसं एक आम्ही मिक्स अँड मॅच बनवलेलं आहे इकडे। साडीमधून स्कर्ट बनवलेला आहे आणि सलवार कमीजच्या बॉटममधून कुर्ता बनवला आहे। सो हे असं मिक्स अँड मॅच मी केलेलं आहे। हे माझं सेक्शन आहे, हे माझ्या साड्यांचं एक्सक्लुझिव्ह सेक्शन आहे। इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला बघायला मिळतात, जसं मशरू सिल्क आहे किंवा टिश्यू ऑर्गॅन्झा आहेत, महेश्वरी आहेत, लिनन असतात, डिफरंट तुम्हाला साड्या आमच्याकडे इथे बघायला मिळतात। एक्सक्लुझिव्ह कलेक्शनचा अर्थ काय माहिती आहे का, आपण अशा 100 साड्या बघून शेवटी कन्फ्यूज होतो। इथे तुमच्या सिलेक्टेड साडीज असेल तर इट इज व्हेरी इझी फॉर यू टू सिलेक्ट एक्सक्लुझिव्ह अँड स्पेशल साडी फॉर यू, असं आमचं कलेक्शन असतं। हे जे सेक्शन आहे आमचं, हे एक्सक्लुझिव्ह सलवार कुर्ता आणि दुपट्टा। आता हे जे आमच्याकडे कलेक्शन असतं ना प्रतीतीमध्ये, हे तुम्हाला बाहेर बघायला मिळत नाही, कारण हे माझे खूप जुने सप्लायर आहे आणि त्यांच्याकडनं आम्ही हे सगळं प्रोसेस करून घेतो। म्हणजे एखादी गोष्ट तुम्ही दुपट्टा बघा किंवा काही कुर्ता बॉटम मिक्स अँड मॅच जे काही आम्ही करतो ते तुम्हाला बघायला मिळेल की हा एक सुरेख दुपट्टा आहे आणि मग हे असं कुर्ता बॉटम आहे, राईट। सो हे खूप सुंदर दिसतात गोष्टी, मिक्स अँड मॅच, समथिंग डिफरंट फ्रॉम द वर्ल्ड। आणि मग डिझायनिंग स्टिचिंग ज्या पद्धतीने आमच्याकडे होतं ते ड्रेस मग अगदी नॉर्मल सिम्पल रेंज जरी असेल ड्रेसची तरीसुद्धा तो स्टिच केल्यानंतर खूप वेगळा दिसतो। स्टायलिंग अँड डिझायनिंग त्याप्रमाणे आम्ही करतो। हे आमचे एक्सक्लुझिव्ह सलवार कमीजचं कलेक्शन आहे। दुपट्टे खूप सुंदर असतात, हे मॅक्झिमम कलेक्शन तुम्हाला फ्लोअरवर बघायला मिळतं। त्याच्यानंतर हे सेक्शन आहे आमचं ब्लाऊज फॅब्रिक्स, म्हणजे मिक्स अँड मॅच। हल्ली साड्यांवर ब्लाऊज पीस तर डेफिनेटली अटॅच्डच असतात, पण दुसरं तुम्हाला वेगळं काहीतरी घालायचं असेल, काहीतरी कॉन्ट्रास्ट, काहीतरी वेगळं, तर मग मिक्स अँड मॅच अनेक लोक करतात। तुम्ही माझे आधीचे सगळे एपिसोड लाईफ अँड स्टाईलचे बघा, त्याच्यात हँड एम्ब्रॉयडरीबद्दल पण मी बोलली आणि ब्लाऊज फॅब्रिक्सबद्दल सुद्धा बोलली आहे, किंवा ब्लाउजेस आमचे दाखवले आहेत। तो हे सगळे रॉ सिल्क, त्याच्यावर वोवन बुटा, बनारसी, असे सगळे हे ब्लाऊज फॅब्रिक्स असतात। इवन हल्ली पैठणीवर पण ब्रोकेड घालायला पाहिजे असं काहीही गरजेचं नाही आहे। हल्ली असे फॅन्सी मटेरियल्स, हे जे तुम्ही बघताय इथे सगळं, हे सगळं हँड एम्ब्रॉयडरी केलेलं असतं, प्रोसेस्ड,
हे सगळं छान दिसतं. समथिंग डिफरंट इफ यू वॉन्ट टू रिअली अपार्ट फ्रॉम ट्रॅडिशनल ब्लाऊज, तर तुम्ही असे फॅन्सी ब्लाऊज फॅब्रिक्स पण करू शकणार. ब्लाऊज काय इथे बनतातच प्रतिनीमध्ये, खूप छान पद्धतीने डिझायनिंग स्टिचिंग आम्ही करतो ब्लाऊजचं. जसं मी सलवार कमीजबद्दल बोलले तसंच हे ब्लाऊज फॅब्रिकचं सेक्शन आहे आणि इथे तुम्हाला डिझाईन स्टिचिंग करून डेफिनेटली मिळतं. आपण आता पाहूया आमचं इतर ड्रेस मटेरियल जे काय काय आमच्याकडे असतात, मिक्स अँड मॅच. आणि मग ते ड्रेस पण मी मॅनिक्विनवर लावलेत की आम्ही कसे बनवलेले आहेत. कॉर्डसेट्स पण बनवतो आणि मिक्स अँड मॅच वन पीस ड्रेसेससुद्धा आमच्याकडे बनतात. वेगवेगळे पद्धत तुम्हाला जे हवं ते. अपार्ट फ्रॉम एक्सक्लुझिव्ह ब्लेझर म्हणजे आपण वेस्टर्न म्हणतो ते सोडलं तर एकूण एक गोष्टी प्रतितीमध्ये आम्ही बनवून देतो. दुपट्टाच हा पण एक जिव्हाळ्याचा विषय आहे की जेव्हा इलॅबोरेटेड दुपट्टे लोक घालतात प्लेन न टायरवर, किंवा हल्ली लग्नांमध्ये पण शेले वगैरे घ्यायला लागतात आणि मग त्या पद्धतीने दुपट्टा लागतोच कॉन्ट्रास्ट छानपैकी घ्यायला लोकांना. आणि ह्या दुपट्ट्याचा नंतरसुद्धा वेगवेगळे आम्ही उपयोग करतो. दुपट्ट्याचा कंटाळा आला तर प्रतितीमध्ये या, काय काय आयडियाज इथे आल्यावरच तुम्हाला सांगेन मी आणि शेअर करीन. सगळं काही या व्हिडिओमध्ये शेअर करणार नाही, त्याच्यासाठी प्रतितीमध्ये यायचं आहे. ते दुपट्टे पण आमचे खूप छान असतात, स्टोल्ससुद्धा असतात, गिफ्टिंगला वगैरे पण आपल्याला खूप छान कामी येतात ह्या गोष्टी. आता आपण आपलं ड्रेस मटेरियलचं सेक्शन बघूया, ज्याच्यातनं आम्ही लॉंग ड्रेसेस वगैरे बनवतो किंवा कॉर्डसेट्स बनवतो. हां, सो आपण त्या सेक्शनला पण व्हिजिट देऊया. हे जे सेक्शन आहे सगळं, इथे सगळे ड्रेस मटेरियल असतात आमचे. जसं तुम्ही आता या मॅनिक्विनवर बघितलेत, जनरली आता ट्रेंड आहे कॉर्डसेटचा वगैरे, पण इवन वन पीस पण घालतात कारण ते कम्फर्टेबल असतं. सो हे मिक्स अँड मॅच असं आम्ही करतो. त्यामुळे ही वेगवेगळी फॅब्रिक्स तिकडे ठेवलेली असतात. सो तुम्ही कॉर्डसेट बनवू शकता, वन पीस बनवू शकता. दिस इज सो प्रिटी, किती सुंदर आहे बघा. आता हेच फॅब्रिक तुम्ही साडी म्हणून पण ड्रेप करू शकता. फ्लोरल मस्त वन पीस गाऊन, व्हॉट आय एम वेअरिंग नाव, दिस इज जम्पसूट. सो हा जम्पसूट तुम्ही या फॅब्रिकमधून नाही पण कॉटन फॅब्रिक्समधनं, लिनन फॅब्रिकमधनं बनवू शकता. सो प्रिंट्समध्ये तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी या ड्रेस मटेरियलमधनं करू शकता. ड्रेस मटेरियल आपल्याकडे साधारण 5 मीटर, 7 मीटर, 10 मीटर्स असे थान्स ठेवलेले असतात आणि त्याच्यातनं आम्ही हे मिक्स अँड मॅच सगळ्या गोष्टी बनवतो आणि ड्रेस सुंदर सुंदर ड्रेसेस बनतात, नाईट गाऊन्स बनतात. पण ते पण असे नाईटीज म्हणून दिसता कामा नये. हां, आम्ही असे ड्रेससारखेच बनवतो सो दॅट कोणी गेस्ट जरी आपल्या घरी आले आणि आपल्याला ऑकवर्ड नाही वाटलं पाहिजे की हे मी नाईटवेअर घातलं आहे किंवा काय. सो ह्या बऱ्याच गोष्टी जसं मी उल्लेख केला, जसे आमचे अनेक तुम्ही व्हिडिओ बघितले असतील की वेगवेगळे ड्रेसेस घातलेत मी, साडी, ब्लाउजेस, हे सगळं कुठे बनतं तर हे प्रतितीमध्ये. हे वन स्टॉप शॉप म्हणतो ना आपण, तसा प्रकार आहे. इवन ज्वेलरीसुद्धा मी ऑर्गनाईज करून देऊ शकते, ॲसेसरीजसुद्धा ऑर्गनाईज करून देऊ शकतो. ह्यासाठी तुम्हाला प्रतितीला भेट द्यायची लवकरात लवकर. दादर वेस्ट व्हेरी इझी, कन्व्हिनियंट आहे तुम्हाला, बाय ट्रेन, बाय रोड. पण नक्की भेट द्या. नुसत्या फोनवर इन्क्वायरीज करू नका. व्हिडिओज तर तुम्ही आमचे बघताय, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण सगळेजण व्हिडिओज आनंदात बघतायत पण सबस्क्राईब हळूहळू नाही होता कामा, पटपट होता का पाहिजे. आणि दुसरी गोष्ट शेअर करा, ते सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी मैत्रीण आहेत, बहिणी आहेत, आउट ऑफ इंडिया कितीतरी लोक आहेत ज्यांचे, आता आम्ही रेडी टू वेअरचा जो व्हिडिओ टाकला होता त्याला पण अतिशय उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे. थँक्यू सो मच फॉर दॅट. अर्थात तुम्हाला थँक्स म्हणायलाच पाहिजे, कारण हा व्हिडिओ 5-6 वर्षापूर्वी पण व्हायरल झाला होता, पण यूट्यूबवर तुफान व्हायरल झालेला आहे. दररोज इन्क्वायरीज येतात, दररोज लोक आम्हाला विचारतात. असा प्रतिसाद हवा आहे की एखादा फॅशन डिझायनर किंवा क्रिएटर, म्हणजे आमचं हे शॉप गेले 24 वर्ष आता पूर्ण होत आहेत. 27 डिसेंबरला 25व्या वर्षात आम्ही पदार्पण करतोय. सो एवढे वर्ष आम्ही ही जी काय मेहनत घेतोय, जी काय क्रिएटिव्हिटी, जे काय इथे चालू आहे, त्या सगळ्याला, म्हणजे सगळ्या टीमला मला थँक्स म्हणायचं आहे. आणि तुम्ही आम्हाला असं प्रोत्साहन देत राहा, एनकरेज करत राहा. नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर आम्ही खूप छान छान घेऊन येणारच आहोत लवकर. सो भेटूया.